मित्रांनो, शैक्षणिक स्वराज YouTube चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासत आहोत इयत्ता 6वी प्रथम सत्र परीक्षा पेपर आणि विषय आहे आपला सामाजिक शास्त्र, की ज्यामध्ये इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र यांचा समावेश होतो. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. जैन धर्मात टिंबटिंब या तत्वाला महत्त्व दिले आहे. उत्तर अहिंसा. कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या टिंबटिंब राज्यात येतो. उत्तर ओडिसा. वेदकालीन कुटुंब व्यवस्था टिंबटिंब होती. उत्तर पितृप्रधान. भारत हे जगातील एक मोठे टिंबटिंब राष्ट्र आहे. उत्तर धर्मनिरपेक्ष. प्रश्न पहिला ब जोड्या लावा आणि प्रश्न दुसरा एका वाक्यात प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, सहकार्य म्हणजे काय? तर उत्तर समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्र काम करणे म्हणजे सहकार्य होय. हडप्पाकालीन लोक कोणते अलंकार घालत असत? उत्तर लोक गळ्यातील हार, बांगड्या, कड्या, कमरपट्टा इत्यादी. लढाया का सुरू झाल्या? उत्तर 17व्या शतकामध्ये राजकीय वर्चस्व आणि व्यापारी संबंध यांच्यासाठी लढाया सुरू झाल्या. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आता आपण जोड्या लावा घटक बघूया. संगीती, धनानंद, पाटलीग्राम आणि मानके. अजातशत्रू, परिषद, महागोविंद आणि नंदराजा. तर संगीती याची जोडी अजातशत्रू सोबत लागते. धनानंद नंदराजा होता. पाटलीग्राम महागोविंद आणि मनके परिषद. अशा पद्धतीने आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत? तर आपल्या मूलभूत गरजा या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या 2 गरजा त्यामध्ये आता वाढ झालेली आहे. पूर्वीच्या काळात समाज नियमाचे कार्य कोणाकडून होत असे? तर विविध संस्थांच्या माध्यमातून समाज नियमांचे कार्य होत असे. पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा. वर्धमान महावीरांनी कोणती शिकवण दिली? वर्धमान महावीरांनी या ठिकाणी मोक्ष प्राप्तीसाठी शुद्ध आचरण आणि कठोर आत्मनियंत्रणाची शिकवण दिली. त्याचबरोबर पंचमहावृत्ती आणि त्रिरत्ने सुद्धा त्यांनी सांगितली आहेत. समाजात संघर्ष केव्हा निर्माण होऊ शकतो? समाजात संघर्ष अनेक कारणामुळे निर्माण होऊ शकतो. जेव्हा लोकांचे हित संबंध, मूल्य किंवा गरजा एकमेकांशी जुळत नाहीत तेव्हा संघर्ष निर्माण होतो. टिपालिया मौर्यकालीन राज्यव्यवस्था. मौर्यकालीन राज्यव्यवस्था कशी होती यावर आधारित आपल्याला 2-4 वाक्ये माहिती लिहायची आहे. त्यानंतर वेदकालीन घर आहे. वेदकालीन घरांचं वर्णन या टिपालियामध्ये आपण केलेलं आहे. ग्रामीण स्वरूपाचे होते, छोटे होते, नैसर्गिक साधनापासून बनलेले होते या पद्धतीने. हा भूगोल विभाग या ठिकाणी सुरू होतोय. मित्रांनो, तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. बघा, पुढीलपैकी कोणता वाहतुकीचा मार्ग सर्वात स्वस्त आहे? हवाई, जल आणि रस्ते. तर जलवाहतूक हा सर्वात स्वस्त मार्ग आहे मित्रांनो. अक्षवृत्त व रेखावृत्ती मिळून पृथ्वी गोलावर काय तयार होते? तर उत्तर आहे वृत्त जाळी. पुढीलपैकी कोणत्या महिन्यात रेनकोट वापरला जातो? मार्च, ऑगस्ट, नोव्हेंबर. तर ऑगस्ट मध्ये पावसाळा असतो, म्हणजे ऑगस्ट मध्ये आपण रेनकोट वापरतो. तापमापकात कोणते द्रव्य वापरले जाते? उत्तर पारा. विधान योग्य की अयोग्य ते लिहा. फक्त नकाशाद्वारे एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते. उत्तर योग्य. सजीवांचा आहार व निवारा या बाबीवर हवामानाचा परिणाम होत असतो. बरोबर. जमिनीपेक्षा पाणी उशिरा तापते व उशिरा थंड होते. चुकीचं आहे. जमिनीपेक्षा पाणी लवकर तापते, उशिरा तापते आणि उशिरा थंड होते. हे विधान योग्य आहे मित्रांनो. मूळ रेखावृत्त या अक्षवृत्तांना समांतर असते. हे विधान सुद्धा अयोग्य आहे. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. समताप रेषा म्हणजे काय? तर नकाशावरील समान तापमानाची ठिकाणे दर्शवणाऱ्या रेषा म्हणजे समताप रेषा होय. हवेची अंगे, तापमान, आर्द्रता, बाष्प, वारे इत्यादी. बिंदू स्वरूप अक्षवृत्ते कोणती आहेत? तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव ही बिंदू स्वरूप अक्षवृत्ते आहेत. पृथ्वीचा किती टक्के भाग जलमय आहे? तर पृथ्वीचा 71% भाग हा जलमय आहे. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहायची मित्रांनो. खंडांतर्गत भागात तापमान विषम असते. याचं कारण आहे की ज्या प्रदेशाला समुद्राचे सानिध्य नसते अशा भूभागाला खंडांतर्गत भाग म्हणतात. त्या भागात तापमान विषम असण्याची कारणे आहे जमिनीची विशिष्ट उष्माधारकता. पाण्याची विशिष्ट उष्माधारकता जमिनीपेक्षा खूप जास्त असते. त्याच्या उलट जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते. महासागरातील क्षारांचे वाढते प्रमाण. महासागरातील पाण्यातील क्षार हे विविध कारणामुळे वाढत आहे. त्यामध्ये नैसर्गिक कारणे, काही कृत्रिम कारणे आहेत. गटात न बसणारा शब्द ओळखा. दक्षिण महासागर, हिंदी महासागर,
पॅसिफिक महासागर आणि बंगालचा उपसागर। तर या ठिकाणी बंगालचा उपसागर हे वेगळं पद येईल, बाकी सर्व ही महासागर आहेत। श्रीलंका, भारत, नॉर्वे, पेरू उत्तर येईल श्रीलंका। नावेलिया भारतामध्ये प्रामुख्याने आहारात खाल्ले जाणारे समुद्रजीव उत्तर मासे। समुद्रातून मिळणारे खनिज मीठ, पेट्रोल, नैसर्गिक वायू इत्यादी। थँक यू फ्रेंड्स, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल। आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। थँक यू।